वेळ बराच झालाय तेव्हा मी काही जास्त आभार कोणाचे मानणार नाही. बुवाने आमच्या बरंच बोलले, मी पण तेच बोलावं ते बोलले, त्याच्याशी मी सहमत आहे. ज्यांनी आम्हाला इथे फोनद्वारे आमंत्रित केलं त्या सर्वांचे, या मंडळाचे, बांधेश्वर देवाचे सर्वांचे तुमचे आभार मानून तुमच्याशी नतमस्तक होऊन भजनाला सुरुवात करतो. जय जय महाराष्ट्र. अद्वैतं अच्युतं अनाद्यनन्तरूपम् अद्वैतं अच्युतं अनाद्यनन्तरूपम् अद्वैतं अच्युतं अनाद्यनन्तरूपम् अद्वैतं अच्युतं अनाद्यनन्तरूपम् आथं पुराण पुरुषं नवयौवनस्य आदं पुराण पुरुषं नवयौवनश्च आतं पुराण पुरुषं नवयौवनश्च आदं पुराण पुरुषं नवयौवनश्च
वेदेषु दुर्लभं दुर्लभं आत्मभागो गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि गोविन्दम् आदिपुरुषं तमहं भजामि वसुदेव सुतं देवं वसुदेवसुतं देवं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे सुप्रसिद्ध भजनकार भजन महर्षी कैलासवासी परशुराम सुतार कंपल्सरी बंदच कर येता डबल आवाज मगरे रे गम प मगरे रे सनी रे गम प मगरे गरे सनी सनी द रे मरे प मगरे ध प मगरे नी ध प मगरे रे गम प मगरे गरे सनी सनी द रे
त्या नोटेशनची त्या मंडळीजवळ फक्त एक रेसल घेतलेली आहे, एक. पण एवढी मंडळी हुशार आहे आणि ह्यांची तर अजिबात रिहर्सल सुद्धा नाही. हो आता मंडळी हुशार आहे पण पैसे पण तसेच देते. आता वाढवले नाही, 500 ते 700 केले. असं पण काम चांगलं करते. काळी पत्ते तो हा विठ्ठल बरवा. मगाशी बुवाने चांगलं सांगितलं. त्यात प्रवचन वगैरे ते कीर्तन चांगलं सांगतात. छानच सांगितलंय. खरोखर सांगायचं म्हणजे मला तेवढं जमणार नाही. काही काय असं तर करू, बोलाच नाही हवं तर तेवढं. त्यांनी चांगलं सांगितलंय. पण बुवा जरा जास्त वाटा असं वाटत नाही काय? माका वाटतं म्हणून म्हणते. बरं ठीक आहे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव
भजन म्हणजे काय बुवाने चांगलं सांगितलं. या भजनामुळं कित्येक तरले, पण ज्याने मनापासून केलं त्याने. एकदा एका घरी एक म्हातारा मरणाच्या अगदी जवळ आलेला होता. आता 5 मिनिटात तो मरणार. यम आपल्या दूतांना सांगितलं यमाने की त्या अमुक माणसाचे प्राण घेऊन या. एकटा यम आणि 2 जण त्याचे दूत. कोण? यमाचे दूत. दूत तिघे जण आले, लांब उभे राहिले. यम थांबल्याबरोबर ते थांबले. यमाला म्हणतात, महाराज आपण का थांबलात? तेव्हा यमाने सांगितलं की आपण ज्या माणसाचे प्राण आणायला जातो आहोत त्या तिथे भजन चालू आहे, कीर्तन चालू आहे. म्हणजे ज्या ठिकाणी भजन पूजन कीर्तन चालू आहे त्या ठिकाणी आम्हाला प्रवेश नाही असं यमाने सांगितलंय. एवढी ह्या भजनाची महती आहे. तेवढ्या वेळा पुरता तरी तो भजन चालू असेपर्यंत त्या माणसाचा प्राण वाचला. ही भजनाची खरी ताकद. मी जगले योग भजनावरच जगले, नाही तर केव्हा गेलं असते. खरोखर सांगते. 2-3 वेळा असा झाला की सगळ्यांनी रडून टाकले, पण नाही. वरती गेल्यावर सांगितलं, चल तुझा अजून खाली काम हरिनाम घेवचा. तेव्हा खाली जा, तुझा जागा नाही. लात मारून खाली असेल नाही आजच्यावर. असं विनोदचा भाग सोडा. हे म्हणतात खरा आता जावं बाजू बसलं म्हणजे काय. आम्ही मुद्दाम बुवाने जसं भजन केलंय त्या हिशेबात भजन करणार. त्यांनी नामाचा महिमा भजनाचा आम्ही त्याच्यावरच गजर घेणार. बघूया. भजन 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 रे भजन भजन रे भजन लगन लगन लगन. भजन 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 रे भजन भजन रे भजन.
जय जयकाती हरी. बुवानी चांगलं सांगितलं मला ते. हरिनाम कोणाच्या मुखातून येणार? ज्याची पूर्वपुण्याही चांगली आहे त्याच्याच मुखातून हरिनाम येईल. भक्तासारखं येणार नाही तो म्हणे काय चाललाय आणि वाटायला लागा. माझ्या घरात जवळजवळ 90-95 वर्ष भजन आहे. पंजोबा भरतो, आजोबा पंजोबा वडील आणि मी ज्या बुवांशी भजन केलं त्याच्या मुलाशी पण केलं आणि त्याच्या मुलाशी पण केलं. म्हणजे बुवा 1 त्याचं मुलगो 2 आणि नातू 3 तिघांबरोबर भजन काय अजून पण किती पुरावा पडा. नाही पण बुवानी मागायचं सांगितलं नाही 100 वर्ष आयुष्य बाबा नको. म्हणजे 100वी पण बारी व्हावी अशी त्यांची इच्छा. त्याच्या सगळं त्याच्या इच्छेनुसार. पण मी सांगतो मला एवढं आयुष्य दे परमेश्वरा की जोपर्यंत माझ्या मुखातून भजन आहे हरिनाम जोपर्यंत आहे तोपर्यंतच मी जगू दे. हरिनाम गाता आलं नाही की मी राहायचं नाही. ते माझ्या गुरूंची शिकवण आहे. लास्टच्या टायमाला शेवटच्या दिवशी परशुराम पांचाळाने मुंगी व्याली शिंगी झाली हे हा अभंग पेटीशिवाय म्हटला. मुलांनी सांगितलं बुवा काहीतरी म्हणा. तेव्हा मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती 17 रांजण भरून गेले प्याले 12 आणि 5-10 मिनिटात प्राण सोडला. म्हणजे जेव्हा माझं भजन बंद होईल तेव्हा मला इथे ठेवू नको. सकाळी 3 वाजता पाणी भरून जावता उद्याच्या कार्यक्रमासाठी. बरोबर आहे.
होई तोल साव सुटलेला नाव सवारणी झाला वाजा संपली संतांची सदी बुवा चालवती गादी संपली संतांची सदी बुवा चालवती गादी पूर्वा गाणी जशी मागणी संपली संतांची सदी बुवा चालवती गादी पूर्वा गाणी जशी मागणी संपली संतांची सदी बुवा चालवती गादी पूर्वा गाणी जशी संतांची सदी बुवा चालवती गादी नशेच्यात रागरागिनी संपली संतांची सदी बुवा चालवती गादी भले नसल्यात रागरागिनी संपली संतांची सदी बुवा चालवती गादी भले नसल्यात रागरागिनी बुवा कदम सोवा सुतार बुवा कदम सोवा सुतार बुवा कदम सोवा सुतार रामदास पाटीला सोवा खोकर पाटीला सोवा खोकर पाटीला सोवा खोकर पाटीला सोवा खोकर रामदासा सोवा भगवान रामदासा सोवा भगवान रामदासा सोवा भगवान रामदासा सोवा भगवान श्रीधरा सोवा हरियाण श्रीधरा सोवा हरियाण श्रीधरा सोवा हरियाण श्रीधरा सोवा हरियाण अरे भक्ती रंग भरल्यार रंगला का हरी नाम लायला हरिया भजन करी हरिया भजन करी हरिया भजन करी हरिया भजन करी भजन 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 रे भजन भजन रे भजन 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 रे भजन भजन रे भजन रे हरिया भजन करी हरिया भजन करी हरिया भजन करी हरिया भजन करी राजरंगराव घेते संतांचे नाव राजरंगराव घेते संतांचे नाव राज दरबारी मोठी पथ राजे रंगरावा घेती संतांचे नाव राज दरबारी मोठी पथ राजे रंगरावा घेती संतांचे नाव राज दरबारी मोठी पथ बुवा होण्याआधी सांभाळली गादी प्रत्येक बुवाने भजन करायच्या अगोदर किंवा शिकायच्या अगोदर एक शपथ घेतली पाहिजे की ही नारदाची गादी योग्य रीतीने सांभाळेल ही शपथ घ्यायला पाहिजे. पण हरिशंकर कैची शपथ नाही कैचे नियम किती मराठी बुवाने सांगितले नियम केल्याने एक म्हण आम्हाला जाऊ दे खराब बोलायचं नाही. बुवा होण्याआधी सांभाळीन गादी बुवा होण्याआधी सांभाळीन ही गादी घ्या शपथ पुढे हातात बुवा होण्याआधी सांभाळली ही गादी घ्या शपथ पुढे हातात बुवा
रोजच्या इतका आवाज क्लिअर नाही. 2 दिवसापूर्वी पार बसला होता, इंजेक्शन घेऊन आलोय. गोळी चालू. वाजत से बोंब कुणी नाही कधी गाणी.
पडा त्या माऊलीकच तो सण झाला आमचं भारी पडलं स्टार्ट करा. हा राग आहे हौसोधनी सगळ्यांच्या परिचयाचा आहे पण येताना जर ढ लागला तो ढ त्या रागात नाही पण येताना बघा हौस कल्याणी हौस कल्याणी एक स्वर बदलला येताना खाली ढ लागला की हौस कल्याणी झाला तवानंतर कल्याणी
सुजाता दुधवडकर हेंबोली जानपथक सुजाता दुधवडकर चटणी काव्या 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 सांगा तुम्ही सांगा नीलम लोणे लोणे या ठिकाणी लोणे ना सुजाता दुधवडकर यांच्याकडून आमची छोटी चक्री वादक काव्या 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 पवार पवार हिच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. नीलम लोणे. धन्यवाद. नीलम लोणे वा नीलम लोणे हिच्याकडून लोणे तांदूळ नीलम लोणे पकवाजी, हिच्याकडून विनय सुद्धा या भगिनीकडून सुद्धा काव्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. वा विनय जाधव पकवाज विनय जाधव पकवाज सन्माननीय विनय जाधव यांच्याकडून आमचे पकवाज वादक हेमंत तवटे यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मनापासून स्वीकारतो. धन्यवाद. मनासाठी स्वीकारतो. मनापासून स्वीकारतो. वेळेचं भान ठेवून गवळण म्हणत नाही, नंतर वाटल्यास म्हणून भारोड घेतो. माहिती उठा घे रामा हो रामा रामा हो रामा दावी तुझ्या प्रेमा राम दर्शनाची होनी बेभान रामेश्वरी जप करी हनुमान जय जय राम श्री रामेश्वरी हनुमंत श्रीरामाचा जप करीत बसला होता. राम 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 करीत बसला होता. नारद मुनींना संधी मिळाली आणि तिथे आलेली काय म्हणतात बघा. काय राम राम काय राम राम करती हनुमंत
हनुमंताला पत्ता मिळाला, एकदा पत्ता मिळाला मग काय हा यांका पण चांगलं पत्ता मिळालं आता मनाच नाही ना झक मारून येईल काय नाही तसं. पोरगी आहेत माझ्या, मुली आहेत, मी काय बोललं तरी चालतं, म्हणजे वाईट नाही, चांगलंच बोललं, चांगलं केलं असतं, नाही तर आता काय यांचा नाव घेऊ नको. आता गडग्यात बसवून शिटिओ मारीत राहत त्याचाच उपयोग होईल, भलत हलत तो होतो ना, हे बघा अजून असोचा आई नाही होई नाही, गडग्यात बसवून शिटिओ मारायचं बस, तरच काहीतरी उपयोग, नाही तर असे राहणार आहे. शांत बसून आता जमावता नाही, कारण मी तुमका सांगतो एक गंमत खरी घडलेली. माझं एक अगदी जवळचं नातेवाईक आहे, तो आता जवळजवळ 35 वर्ष तो झाला. त्याला म्हटलं अरे तू 15वी पर्यंत शिकलस, त्या कॉलेजात तुका एक पण मिळाली ना, तर तो काय सांगता माका खरोखर काकानो बघितलं तर पण सगळे एंगेज खरं, पण 7वी पासूनच एंगेज म्हणजे मोकळीच नाही खायची, म्हणजे तसा कोणी केल्या तर काय उपयोग नाही तर काय होय. तू बघा तो अजून नाही तू तू अजून असो का फकीर काय हरकत नाही, तसं करायला हरकत नाही, पण समोरची व्यक्ती बघून निर्व्यसनी असेल, हा खरं आहे ते. मी आयुष्यात एक थेंबाला कधी दारूच्या मना कधी स्पर्श केला नाही, म्हणून अजून असं आहे. फक्त आता एक छंद झालाय गोमूत्र पिण्याचा, रोज पेलं पण पिते, मुद्दाम बाळगलेली आहे का, साताऱ्यापासून आणलेली गोमूत्र रोज प्यायचं, म्हणून आवाज लागता. पण आता काय झालं, आवाज 2 दिवसचा समजत नाही असं होतो. बरोबर तुझा राम तुला द्वारकेत भेटेल ना, पत्ता मिळाला महारुते, त्याबरोबर महारुते असं भयंकर उद्धार केला आणि द्वारकेच्या सीमेपाशी आला आणि तिथे पहारेकरी होते. त्यांना विचारतोय, काय विचारतोय, नावसा अंगा नगरीत तुमच्या राजाचं नाव द्वारका नगर माही यशोदा राजा आमचा बलराम।
संस्कृतांनी काय म्हणतो बा, तुमच्या राजाचं नाव आधी पहिलं बदलून टाका, नगरीचं नाव बदला, सगळं बदलून टाका. मला सीतापती राम पाहिजे, बलराम नको. म्हणून रागात काय केलंय याने बघा मारुतीने, गोड गोड फळ खाऊन टाकली, गोड गोड फळ खाऊन टाकली, गोड गोड फळ खाऊन टाकली, गोड गोड फळ खाऊन टाकली. कडकडा झाड मोडून टाकली, कडकडा झाड मोडून टाकली, कडकडा झाड मोडून टाकली, कडकडा झाड मोडून टाकली. उपवनाची वाट लावली, उपवनाची वाट लावली, उपवनाची वाट लावली, उपवनाची वाट लावली. रक्षकांची प्रेरणा कीर्ती उडवली, रक्षकांची प्रेरणा कीर्ती उडवली, रक्षकांची उडवली. रक्षकांनी वाचा कृष्ण कळवली, वाचा कृष्ण कळवली, रक्षकांनी वाचा कृष्ण कळवली, रक्षकांनी वाचा कृष्ण कळवली. सगळ्या रक्षकांनी वाचा कृष्णाला जाऊन सांगितली की एक माकड आलंय, उपवनाची वाट लावून टाकली, सगळी गोड गोड फळं खाऊन टाकली. काय सांगतात बघा, एक माकड बळावला घरात एक माकड बळावलेला आलाय आज उपवनामध्ये. बुवा तुमका नाही हो, तसे ते सज्जन माणूस आहेत, तो विषय नाही. तरी पण आपण ते माकड बळावलेलं आहे. श्रीकृष्णाने ओळखलं की राम अवतारामध्ये आपण मारुतीला वचन दिलं होतं की तुला कृष्ण अवतारात भेटेन म्हणून. तो मारुती आपल्याला भेटायला आलाय. कृष्णाने बरोबर ओळखलं, पण आपल्या राज्यामध्ये जी गर्विष्ठ लोक झाली आहेत त्यांची जेव्हा मारुती हे साधन चांगलं आहे म्हणून काय केलं बघा, पहिल्या प्रथम गरुडाला बोलावलंय. गरुडाने इंद्राला जिंकून आणलं होतं. इतका तो बलाढ्य शक्तिवान पेलवान बलवान होता, त्याला बोलावलं. आता हा गर्विष्ठ तो गरुड, कृष्णाने एवढ्या सगळ्या लोकांमधून त्यांना बोलावल्याबरोबर हा आणखीच चढला. मान ताट, छाती ताट, पाय ताट, सगळं ताट करून आला असा. पण काम काय सांगितलं, एका माकडाला पकडून आणायला सांगितलं. कृष्णा कृष्णा अरे मोठं काहीतरी सांग. हे काय माकड, पराक्रम्या तुझं पराक्रम काय आता माका माहिती आहे. तू जा आणि गपचूप त्या माकडात पकडून बघूया काय झालं बघ. एका बाजूत बसवले, तो पलटून सुद्धा देईल. काय सांगितलं गरुडाला, गरुडा तो बलवान पेलवान शक्तिवान तुझं समान आहे कुणी. अरे गरुडा तू बलवान पेलवान शक्तिवान तुझं समान आहे कुणी. मान झाली तो
जा जा आणि आणलं त्या माकडा पकडून. तेव्हा गेला आणि काय म्हणतो गरुड तिथे जाऊन मारुती जवळ बघा. अरे गांडुळाची पकडण्याची धाडीचा का भुजंग. गांडुळाची पकडण्याची म्हणजे काढू काढू असत ते का पकडू काय भुजंगच पाठवता. कृष्ण जेव्हा सांगता येतो गरुड गांडुळाची पकडण्याची धाडीचा का भुजंग आणि राजहंसाची तुलना कैसा करील एक काग. काग म्हणजे बोलून जातो जाऊ दे. बाप झालो. हा राजहंसाची तुलना कैसा करील एक काग. शूरवीर योद्धे मारून टाकले ठार. कित्येक असे शूर वीर योद्धे मी मारून टाकले ठार. काय समजून पाठविता माझ पकडाया. भाई भाई एकदा पण ऐकलंच नाही म्हणतात कमाला तुमची. तेव्हाच तेवढे पैसे घेतात. झालं बाबा पण काय करणार. गेला आणि लांब उभा राहिला. कोण गरुड मारुतीपासून लांब राहिला आणि म्हणतो अरे माकडा अरे माकडा तुला शिकवतो धडा तुझ्या हाडाची काढा. आणि सकाळी तुंतुना खायचं नेलाय. परत बाबा परत आणि मग राग येतो तुमका म्हटलंय की तुंतुना तुंतुना आवाज आला बरोबर मारुतीने सहज असे बारीक डोळे उघडून बघितलं. कोणतरी आहे बसलाय. अरे हो मोठा मोठा डोळा वाचून माझ्याकडे पाहून माझ्या गुरुच्या नावात राम. ज्याच्या नावात राम ज्याच्या मुखात राम त्याच्यावर नादाला कधी लागायचं नाही. हा नक्की
ते पैसे कशात म्हणून दिला तुमचं आठवलं हा पूर्वीचे दिवस आठवले म्हणून आमच्या जावयाने 100 रुपये दिले. धन्यवाद धन्यवाद. एक सज्जन माणूस पैसे दिल्याने म्हणून नाही म्हणून झालं बाबा. ज्याच्या नावात राम आहे त्याच्या वाटेला कधी जाऊ नकोस असं मारुती सांगतोय. पण हा गर्विष्ठ गरुड तो काय म्हणतो लाज सांड्याले काळ तोंड्याले तुझा काढी तो आता गरुड बसला. मारुतीने असा सण हात केल्याबरोबर गरुडाच्या मुस्काटीत बसल्याबरोबर तो गटांगळ्या खात खात जो कोलमडला तो जाऊन थेट श्रीकृष्णाच्या पायावर पडला आणि काय म्हणतो माकड बळावला घराचा श्रीकृष्ण म्हणतो अरे पराक्रम्या तुका सांगितलं होतं त्या माकडाक पकडून आण. तू एकदम तोंडात गोळी घेतल्यासारखी रक्त गळते ते कसं काय लाल कसली गोळी घेतली होती. म्हणतो कृष्ण देवा मारायचं असेल तर तुझ्या हातून मरण आहे. माकड नाही ते काळ यम आहे तो. याला आता समजलं. तेव्हा कृष्णदेव सगळ्या माकडांची स्तुती करते. त्या हनुमंताची स्तुती करते. ह्याना राहवलं नाही कोणाला सगळ्या यादवांना बलराम फलराम तदुम्न वगैरे सगळ्यांना आवडलं नाही. ते काय म्हणतात आम्ही एवढी आमच्या गजेने आजवर किती लोकांना मारलं त्या माकडाची कथा काय त्या माकडाची तू गुणगान गातोस. आम्ही म्हणजे काय कोण नाही की काय पण दुसऱ्या बाजू आम्ही आणतो त्याला पकडून. सगळ्या यादवांचे गेले तिथे आणि काय म्हणतात या सगळ्या यादवांनी काय केलं बघा. बाण मारायला लागले त्या मारुतीला. मारुती असा राम 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 करीत चिंतन करीत बसला होता. सगळ्यांनी बाणांची वृत्ती केली. काय केलं बघ बाणांची वृत्ती केली. वज्र काय मारुती जागता हलना.
शेपूट सोडायला सुरुवात केली. आता ह्या सगळ्या यादवांना ती गंमत वाटली म्हणून सगळ्यांनी हातात शेपूट धरायला लागले. सगळे यादव त्या शेपटा तो सोडतोय हे पकडतायत. काय? हा शेपूट. ते तो सोडतोय मारुती हे पकडतायत. सगळे शेपूट धरून झाल्यावर श्रीकृष्णाने विचार केले होते खाली जमिनीवर शेपूट हळूहळू असं वरती ताट केलं. 180 अंशाचा कोण करून ठेवला. सर्वात शेवटी जो होता यादव तो बघता आपण किती उंचावर आलो. सगळ्यांनी हातात शेपूट धरलेलं पाहिल्याबरोबर ह्या बलराम फलराम सगळे यादव शेपूट पकडून झाल्यावर असं ताट केलं आणि ती आकाशात नेलं. वरती गेलं तर म्हणतो आपण आता जर याने खाली सोडलं आणि आपटलो तर चक्काचूर होईल. काय बोलतात? हलवलं जर का शेपूट आपटून होईल चक्काचूर. आपटून होईल चक्काचूर. आपटून होईल चक्काचूर. काय फुकट म्हणतात? अरे हलवलं जर का शेपूट हलवलं जर का शेपूट आपटून होईल चक्काचूर. आपटून होईल चक्काचूर. आपटून होईल चक्काचूर. शेपूट केलं ताट पोचवलं लग्नात लोकांची यादव झालं. लोकांची यादव झालं. लोकांची यादव झालं. शेपूट केलं ताट पोचवलं लग्नात लोकांची यादव झालं. लोकांची यादव झालं. लोकांची यादव झालं. हलवलं जर का शेपूट आपटून होईल चक्काचूर. आपटून होईल चक्काचूर. आपटून होईल चक्काचूर. रामनाम मुखाचा जीवनाची वाट उतरला सारा दूर. उतरला सारा दूर. उतरला सारा दूर. राम ऐकले. आता त्यांना राम आठवला. जेव्हा वरती गेले आता काय करणार? राम नाम मुखात आल्याबरोबर राम नाम ऐकल्याबरोबर मारुतीने ताट केलेलं होतं ते हळू जमिनीवर आणलं. काय? हा जमिनीवर आणलं. धरणीला पाय लागल्याबरोबर सगळे यादवचे पळत सुटले. ते थेट जाऊन कृष्णाच्या पायावर पडले आणि काय म्हणतात? खरोखर माकड बाळावलं. पण शेवटी कृष्णाच्या मनात होतं कोणत्याही परिस्थितीत हनुमंत आपल्याला भेटायला पाहिजे. त्याला जे राम अवतारामध्ये वचन दिलंय कृष्ण अवतारामध्ये भेटेन तो कृष्ण आपल्याला आपला मारुती आपल्याला भेटायला पाहिजे. पुन्हा त्या गरुडाला बोलावलं. तेव्हा गरुड म्हणतो हो कृष्ण जेव्हा मारायचं असेल तर तुमच्या हातून मरण मला मी पत्करीन पण त्या यमाच्या हातातून मला सोडवा कसं तरी. काय झालं बघा. तेव्हा कृष्ण म्हणतो ये माझ्या राजा सोन्या ये मगाशी तुला काय सांगितलं होतं? बलराम बोलावतो म्हणून सांग. आता त्याला सांग सीतापती राम बोलवतो असं अपसुक येईल. काय गेला. आता मगाशी एक मुस्काटात बसलीच होती. पुन्हा लांब उभा राहिला म्हणजे जेणेकरून त्या गरुडात आपल्या मारुतीचा हात पोचता नाही. आता लांब उभा राहिला आणि भीतीने थरथर नको अकडे नको
ते पा ते म्हणजे पुन्हा याच्या बाजून बसताना झालं बाबा गेला आणि लांब उभा राहिला आणि काय म्हणतो मरकटा मरकटा बरा बरा आमच्या संग येतोस का ना राम तुला बोलवतोय असं म्हटल्यावर रामाचं नाव ऐकल्याबरोबर मारुतीने पुन्हा ढँकन उड्डाण केलं आणि याच्या पंखावर गरुडाच्या पंखावर येऊन बसला. आता मगाशी नुसता सहज एक हात केला तो मुस्काटात बसला गटांगळा खात गेलो. आता हा पंखावर येऊन बसलाय अवस्था काय होणार. भीतीने थरथर कापे गरुड मुखी कृष्णाचं नाम मुखी कृष्णाचं नाम हेलिकॉप्टर येते समाजल्याबरोबर तिकडे सगळी अदलाबदल करावी लागली. काय केलं बघा अयोध्यापुरी दाखवायची आहे ही द्वारकापुरी आहे. तिथे स्वतः कृष्ण राम झाला बलरामाला लक्ष्मण बनवलं भरत शत्रुघ्न असे सगळे बनवले आणि द्वारकेची अयोध्यापुरी केली. पण प्रश्न आला सीता कुणाला बनवायची सीता कुणाला बनवायची. ठरलं रुक्मिणीला सीता बनवायची पण नारद मुनी होते कळलं पण चांगला करायचं. आता ती कळी लावतात ती भांडणं त्याच्यातून चांगलं निष्पन्न काय नाही. तर रुक्मिणीला सीता बनवायची ठरलं. नारद मुनी तिकडे गेले आणि सांगते अगर सत्यभामे अगर सत्यभाम तू इतकी सुंदर दिसायला असताना तुझ्या पुढे झक मारता रती रीना टीना हेमा आताची गौतमी पाटील जरा देवान चूक केला नाही. म्हणजे आता जन्मात येऊ खाया होता गौतमी पाटील तो नाक बघल्यानंतर असा वाटता की आमचं जन्म चुकलो होय ना. चांगली गोष्ट पाटी हा म्हणून काय समजत नाही. हातात मिळाला सोडणार ना असं असो गंमत गंमत. तू इतकी सुंदर असताना रुक्मिणीला सीतेचा मान धिक्कार असो त्याबरोबर हिने अंगावरचं पातळ सोडलं. कोणी सत्यभामेनं आत गेली दुसरं पातळ नेसून आली आणि काय म्हणते भाऊजी नारद मुनी आता माझी तुम्हाला सीता दिसते की नाही. मी तेव्हा कोण नारद मुनी ते सुद्धा जरा खोड काढायचे खोडचा ते काय म्हणतात ते या पातळात तुझी काय माका सीता दिसत नाही.
दुसरं आत गेली दुसरं पातळ नेसणार अशी किती पातळ शेवटी ते अंत भगवेना नारद मुनीना आणि काय म्हणतात हा आता बाकी सीता दिसत हा ही पण खुश एकटा नटुनी आली सत्यभामा 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 काय पिता एकदम शिकण्यातल्या सोंगासारखी शेवटी काय झालं बघा संबंध ब्रह्मांडाची उलथापालट करण्याची शक्ती ज्या नजरेमध्ये आहे अशी नजर श्रीकृष्णाने रुक्मिणीवर मारली डोळा नाही मारला म्हण बघूया एकदा संबंध ब्रह्मांडाची उलथापालट करण्याची शक्ती ज्या नजरेमध्ये आहे अशी नजर श्रीकृष्णाने रुक्मिणीवर मारली मान टाकलं अशी नजर श्रीकृष्णाने रुक्मिणी वर टाकल्याबरोबर ती प्रत्यक्ष सीता दिसायला लागली मनी भाव तर हे सगळं होत असंच नाही होत बुवानी चांगलं सांगितलं मग सीता दिसायला लागली द्वारकेची अयोध्यापुरी केली बलराम फलराम सगळे भरत शत्रुघ्न वगैरे केले स्वतः कृष्ण राम झाला आणि काय सांगू तो सोहळा राम अवतारच दिसायला लागला तिथे मारुती त्या दोघांचं हेलिकॉप्टर उतरलं आणि ते सगळं मारुतीने पाहिल्यानंतर काय म्हणतो जय जय सीतापती श्रीराम बहारूड आपलं संपलेलं आहे राधा 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 कृष्ण
ठरवलं.